बघा ना, किती छान असतं ना हा बंगाली लोकांचा कार्यक्रम. आणि आपल्या नवरात्रीचे हे सण किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केले जातात आपल्या भारतामध्ये, हो की नाही? हो ना ग, खरंच खूप छान वाटलं दुर्गा पूजा. खरं सांगू का, मला हे असं वेगवेगळं काही ते खूप खूप असं छान वाटतं बघायला. खरंच खूपच छान. बघा ना, बघता बघता 9 दिवस संपले, पण नवरात्रीचे आज शेवटचा दिवस आला. हो ना, हो. आता नवरात्रीचे 9 दिवस संपले, काही समजलं सुद्धा नाही. हे बघा, आता आज आपल्याला माहिती का काय काय करायचं. आज शस्त्राची पूजा करायची, परत शस्त्राची पूजा, पाटी, वही, सगळ्याचं पूजन करायचं आहे. आणि माहिती का, त्याचबरोबर अजून एक सांगते तुला, वाईट विचारांचं दहन करायचं आणि नवीन विचारांचं समाज प्रबोधन करायचं. बरोबर आई, एकदम बरोबर बोललात. पण त्याच्यासोबत वही पुस्तकासोबत आपण लॅपटॉप, मोबाईल, टॅब यांचं पण पूजन करू का? कारण जुन्या पद्धतीने नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी पूजा ही झालीच पाहिजे. मग बरोबर, जुन्यासोबत नव्यांची पण पूजा करूया. आण बरं तुझा लॅपटॉप सुद्धा. चला मी आणते, आपण पूजा करूया. हो हो. त्याच्यानंतर काय? बघा ना आई, पूजा झाली पण शेवटचा दिवस झाला. पण खरं सांगू का आई, मला ना तुमचं कौतुक करावंसं वाटतं. तुम्ही माझ्या मॉडर्न विचारांना समजून घेता, तशाच पद्धतीने पारंपरिक कुळाचार करून घेतात. म्हणून तर ह्या सगळ्या विधी आणि परंपरा आपण पुढे नेऊ शकतोय, त्या जोपासल्या जात आहेत आणि पुढच्या पिढीला संस्कार पण दिले जात आहेत. हेच तर खरं आपलं प्रबोधन आहे. आणि हीच तर मला तुम्हाला खूप छान असं वाटतंय मला. आणि ही शाबासकी माझ्याकडून, खरं सुनेने शाबासकी नाही द्यायची असते, पण तरीही मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं. नाही ग, मीच तर खरं तुझं कौतुक केलं पाहिजे. तू खरं मॉडर्न विचारांची आणि सगळं एवढं सगळं मॉडर्न विचार करून, ऑफिस करून, आणि ह्या सगळ्या रूढी परंपरा तू सगळं किती छान करते. त्याची सगळी परंपरा जाणते आणि ते आत्मसात सुद्धा करतेस. याचंच तर मला खरं खूप कौतुक आहे. खरंच तूच खरं माझ्या घरची खरी लक्ष्मी आहे. तूच चविष्ट स्वयंपाक करते म्हणून तूच माझी खरी अन्नपूर्णा आहे. मुलांना चांगलं शिक्षण देते म्हणून तूच माझी सरस्वती आहे. आणि हे बघ, दुर्गा बनून स्वतःचं रक्षण सुद्धा तूच करतेस. खरंच तुझ्या गुणांचं तर कौतुकच करा असं वाटतं बाई. खरंच कोण म्हणतं मंदिरातच देवी आहे. देवी तर ही आपल्या सर्वांच्या स्त्री रूपात घराघरात आहे. देवी तर आपल्या स्त्री रूपात सर्वांच्या घराघरात आहे. तिचा आदर करा आणि ती आहे तशी तिला स्वीकारा. ती आहे तशी तिला स्वीकारा आणि तिचा सन्मान करा. तिचा सन्मान करा. हेच खरं प्रबोधन, हेच खरं समाज प्रबोधन. आणि खरं सांगायचं झालं, प्रत्येक घरात जेव्हा अशी सासू असेल आणि समजून घेणारे सूनपण असेल, तर तो संसार कधीच तुटणार नाही. आणि आपला हा संसार आपण असाच पुढे हसत खेळत नेऊ शकतो. हो खरे संस्कार. हो ना, खरंच हेच आपलं प्रबोधन. चलतं बरं, ह्या संसार रूपी ह्या दुर्गेचं आपण गोंधळा बरोबर ह्या दुर्गेचं आपण रूप बघूया. चला दुर्गेचं रूप बघूया गोंधळाचं. चला प्रबोधन बघूया, दुर्गेचं प्रबोधन बघूया. झाला पाहिजे. टाळ्या टाळ्या.
दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी हो पायाखाली अंगार तारा डोळ्यात तलवार हो अंबेचा अवतार नाश करशील अंधार हे अखंड सूर्य जणू आहे तुझा भारी सासू भगिनी तुझी तुझी न्यारी सारी माया तुझी अंबे कृपा करी 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 सगळ्यातून देवी अजून आपल्याला पावते आणि त्याच्यातूनच एक सुंदर असं साकारतं ते म्हणजे नवरात्र. आणि ह्या नवरात्रातून असं शिकूयात की सासू सुनेचं नातं जर समजूतदारपणाने राहिलं ना तर घराची